नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे आता हा त्याच्या खोलीमध्ये आवरावर करत असतो. अचानक त्याचा फोन वाजतो. त्याबरोबर लगेचच तो फोन उचलतो तर समोरून त्याला जी व्यक्ती असते ती सांगत असते, दादा अहो आपल्या संस्थेचा आज महाप्रसाद आहे. तर त्याबरोबर लगेचच रुद्र विचारतो, मग? त्यावर ते म्हणतात, तुम्ही याल ना? त्यावर रुद्र म्हणतो, आजपर्यंत आपल्या संस्थेचा महाप्रसाद आहे आणि मी आलेलो नाही आहे, असं झालं आहे का कधी? मी नक्की येईन. त्याबरोबर त्याला समोरची व्यक्ती सांगते, दादा मग मंदिरातच या तुम्ही रात्री डायरेक्ट. त्यावर रुद्र विचारतो, मंदिरात? आणि मग लगेचच त्याला आठवतं ते म्हणजे त्याला पहिल्यांदा गिरिजासुद्धा तिथेच भेटली होती आणि मग आता तो गिरिजाच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो आणि अचानक त्याच्या मागून गिरिजा येते आणि गिरिजा त्याला खिडकीतून विचारत असते, काय करमत नाही आहे का? इतक्यात अचानक त्याला दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतो. त्याला वाटतं कदाचित गिरिजाच तिथे आहे. तो जाऊन एकदम आनंदाने दरवाजा उघडतो. इतक्यात समोर नोकर असतो. तो लगेचच स्वतःचं भान सावरतो आणि नोकराला विचारतो, काय रे, काय झालं? काय करतोयस इथे? त्यावर तो सांगत असतो, साहेब अहो बाहेर एक बाई आली आहे आणि तिच्याकडे एक लहान मूलसुद्धा आहे. तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणते. त्याबरोबर लगेचच रुद्रप्रताप म्हणतो, बरं तू एक काम कर, त्यांना थांबायला सांग, मी आलो लगेच. आणि मग तो लगेच तिकडे जायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे खूप जास्त भूक लागलेली असते. त्यामुळे आता देवी आईची पालखी आलेली असते. तिच्यासमोर गिरिजेच्या भावाने हात जोडून तो उभा असतो. इतक्यात गिरिजासुद्धा बाहेर दर्शन घ्यायला येते. तर तो तिला म्हणत असतो, तायडे अगं लय भूक लागल्या, काहीतरी कर की. मला माहीत आहे तुला बी भूक लागल्या नव्ह, अगं बोल की काहीतरी. तर दुसरीकडे आपण पाहतो की रुद्रप्रताप आहे तो बाहेर आल्याबरोबर त्या मुलांना बघून खूप खुश होतो. तर त्यातली एक मुलगी येऊन त्याला पटकन मिठी मारते आणि म्हणते, रुद्रदादा कसा आहेस? त्यावर रुद्र सांगतो, मी मस्त, तू कशी आहेस? त्यानंतर तो बाकीच्या 3 मुली असतात त्यांचीसुद्धा चौकशी करतो. त्या तिन्ही मुली सांगतात की आम्ही छान आहोत, मजेत आहोत. त्याबरोबर रुद्र आता त्या मावशींच्या हातात जे छोटं बाळ असतं ते स्वतः उचलून घेतो जवळ आणि आता ते बाळ रडत असतं. तो त्याला जवळ घेतो, शांत होतं ते बाळ. त्याबरोबर आता लगेचच त्या ज्या मावशी असतात त्या म्हणत असतात की हे बाळ आपल्याला सापडलं आहे. त्याबरोबर दुसरी एक मुलगी म्हणते, हे बाळ नवीन आलं आहे आपल्या आश्रमात. त्याबरोबर आता लगेचच रुद्र तिला म्हणतो, आपल्या आश्रमाला आश्रम म्हणायचं. त्याबरोबर दुसरी मुलगी म्हणते, नाही त्याला घर म्हणायचं, कारण ते आपल्या सगळ्यांचं घर आहे. त्याबरोबर लगेचच रुद्र म्हणतो, अगदी बरोबर बोललीस तू. मग लगेचच आता रुद्र हा त्या मुलीला जवळ घेतो. तर आता ती बाई म्हणत असते की रुद्रदादा अहो हिचं नाव काय ठेवायचं ते विचारायचं होतं, म्हणूनच तुमच्याकडे आले. त्याबरोबर आता रुद्र आणि बाकीच्या 3 मुली विचार करायला लागतात की या मुलीचं नाव ठेवायचं तरी काय. मग रुद्र आता म्हणतो, शांभवी. त्याबरोबर लगेच ती बाई म्हणते, देवीचं नाव. त्यावर रुद्र सांगतो, देवीचंच रूप आहे ना, मग देवीचंच नाव. मग लगेचच ती बाई, आता तुमचा हिच्या डोक्यावर हात आहे ना, मग हिचं आयुष्य पुढे छानच होणार, एवढं बोलून तिकडनं निघून जाते. तर इकडे गिरिजा रुद्रप्रतापकडे एकटक बघून हसत असते. रुद्रसुद्धा तिच्याकडे बघून हसून वरती चालत जाणारच असतो. इतक्यात तिकडे काही लोक येतात आणि ते आता म्हणतात, तुझ्या प्रेमाची किंमत खूप मोठी चुकवावी लागेल तुला. प्रेमात तुझं वैभवही जाईल कदाचित, तेही सहन करावं लागेल तुला. आहे तुझी ही तयारी? त्यावर रुद्रप्रताप सांगतो, प्रेमाची किंमत नसते, प्रेम करायसाठी हिंमत लागते आणि ती या रुद्रप्रतापमध्ये खूप आहे. त्याबरोबर मग त्याला लगेचच तो जोगतीन सांगतो की ठीक आहे, मग देवीनेच रचलाय तुमच्या नशिबाचा खेळ. आज तिच्याच दारात होणार तुमची पुन्हा एकदा नव्याने भेट. आता हे ऐकून रुद्रला असं वाटतं की जर खरोखर तीच मुलगी माझ्या आयुष्यात असेल तर ती आज नक्की मला देवी आईच्या देवळात सापडेलच. तर आता त्या ठिकाणी गिरिजासुद्धा येणार असते, कारण गिरिजाने देवी आईला सांगितलेलं असतं, मी येते आई तुझ्या देवळात माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी. तर आता रात्रीची गिरिजा आणि तिचा भाऊ हे दोघंही पोहोचलेले असतात ज्या ठिकाणी गोंधळ असतो त्या ठिकाणी. त्याबरोबर आता तिचा भाऊ म्हणत असतो, तायडे तुला तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं हिथंच घावणार? त्यावरती म्हणते, हो. मग तो विचारतो, अगं पर जरी उत्तरं घावली तरी त्यानं पोट भरणार आहे का? पोट भरायला काहीतरी खावं लागेल की, अगं मला लय भूक लागल्या. त्याबरोबर ती म्हणते, अरे ती बघ की महाप्रसादाची लाईन, तू एक काम कर, तू जा आणि तिथं लाईन लाव, मग तोपर्यंत मी आभी येतो दर्शन घेऊन. त्यावर तो म्हणतो, हो चालेल, तुझ्यासाठी पण मी जागा पकडतो काय. त्यावर ती सांगते, जा.
मग लगेचच आता तो तिकडनं जातो. तर इथे आता पुन्हा एकदा रुद्रप्रतापची आत्या जी असते ती एका आठवड्यानंतर घरी आलेली असते आणि ती घरी आल्यावर ती आता खूपच जास्त आनंदी असते आणि ती तिच्या भावाबरोबर चर्चा करत असते. तर आता वासंती ही त्या दोघांना जेवण वाढत असते. इतक्यात त्या ठिकाणी रुद्र आलेला असतो. रुद्र येतो, वडिलांच्या पाया पडतो, नमस्कार करतो आणि आत्यालाही नमस्कार करतो. त्याबरोबर लगेचच आता आत्या त्याला म्हणते 2चे 4 लवकर होऊ दे. त्यावर तो म्हणतो, का गं दोघांना कंटाळलीस का माझ्या हाताना? त्यावर ती म्हणते, नाही रे बाबा, तुला कशी कंटाळेन मी. इतक्यात आई त्याची प्लेट सरळ करून द्यायला येते. तर लगेचच आत्या आईचा हात पकडते आणि म्हणते, मी आहे ना इथे, आणि ती रुद्रचं ताट सरळ करते. त्याबरोबर रुद्र म्हणत असतो, आत्या अगं खरंच किती दिवस राहिलीस तू मुंबईला. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की आता गिरिजा ही देवी आईचं दर्शन घ्यायला तिच्याजवळ जातच असते. इतक्यात मागून एक जोगती येतो आणि तो तिला थांबवतो आणि म्हणत असतो की थांब पोरी थांब, तुझ्या नशिबाचा खेळ लिहिला इथंच खरा. अगं जो तुझ्या नशिबात आहे राजकुमार तो येईल आणि लवकरच घावल तुला. तुझ्या नशिबावर लक्ष्मीची रेष दिसते आहे मला. लवकरच होईल तुझ्या आयुष्याचं कल्याण. जे तुझ्या नशिबाचं आहे ते लवकरच घावल तुला. हे सांगत्या देवी आई तुझ्या नशिबाचं मला. त्याबरोबर आता रुद्र म्हणत असतो, तू मिस नाही केलंस ना मला. एकटी जाऊन तिकडे छान मज्जा करून आलीस काय, बरोबर ना? त्यावर आत्या म्हणते, ए नाही रे बाबा, उलट यावेळेस तर खूप जास्त मिस केलं आहे मी तुला. का माहिती आहे? सावीमुळे. अरे माझ्या मैत्रिणीची मुलगी सावी आठवते ना तुला? त्यावर तो म्हणतो, हो आठवते ना, आम्ही खूप मजा केली आहे लहानपणी एकत्र. त्यावर ती म्हणते, हो मग तीच. अरे एवढी बाहेरच्या देशातून शिकून आली पण अजिबात म्हणून गर्व नाही हो तिला. सतत आपली अगदी निरागसपणे बोलत होती आणि म्हणतही होती रुद्र फोन करत नाही, रुद्र बोलत नाही. त्याबरोबर रुद्रला आता ठसका लागतो. मग आई आता त्याची पाठ चोळायला जात असते पण आत्या लगेचच आईचा हात मागेच पकडते आणि म्हणते, मी आहे ना इथे, आणि ती आता रुद्रची पाठ चोळते. आईला वाईट वाटत असतं खरं, पण गप्प बसण्याशिवाय तिच्या हातात काहीच पर्याय नसतो. त्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच रुद्र हा म्हणतो, बरं आत्या चल मी निघतो, आज माझ्या संस्थेचं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर मला तिकडे जायचं आहे. त्यावर आत्या त्याला म्हणते, हो हो जा. रुद्र आता तिकडनं जात असतो तर आत्या म्हणते, मी सुद्धा जरा आता तुझ्या काकांना सूप देऊन आले, त्यांनासुद्धा सूप द्यायला हवं. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून आता रुद्र म्हणायला लागतो, हे बघा मी ना हे मग आत्याकडूनच शिकलो आहे. मला म्हणते दुसऱ्यांची काळजी करायची नाही आणि स्वतः मात्र एवढी दमून थकून आली आहे तरी दुसऱ्यांची काळजी करणं काही सोडत नाही. बरं चला मी निघतो. एवढं बोलून रुद्र तिकडनं निघत असतो. त्याबरोबर वासंती त्याच्या मागे जाऊन हाक मारत असते, रुद्र थांब, रुद्रप्रताप ऐक. पण रुद्रची चालण्याची स्पीडच फास्ट असल्यामुळे तो पटापट पुढे निघून जातो. आता बिचारी आई मात्र मागून हाका मारते पण रुद्र काही तिथे थांबत नाही. त्याबरोबर आता लगेचच मागून रुद्रप्रतापचे वडील वासंतीला हाक मारतात आणि म्हणत असतात, जरा नवऱ्याच्या ताठावर पण लक्ष ठेवा, काय हवं काय नको तेवढं बघा. नाही, गेलेल्या लोकांवरच फक्त लक्ष देऊ नका, जिवंत असलेल्यांकडं पण बघा. मग मात्र ती लगेचच होकार देते आणि मागे येते. तर आता इकडे जी आत्या असते ती आलेली असते आणि ती आता तिच्या नवऱ्याला म्हणत असते, अरे 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 किती दिवसात बघितलं नाही आहे ना मी तुला, खूप आठवण आली हा मला सुद्धा तुझी. हे बघ म्हणूनच तर तुझ्यासाठी सूप घेऊन आली आहे ना मी, घे सूप पी, घे 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 असं म्हणत ती आता जबरदस्तीने काकाला सूप नको असताना सुद्धा त्याच्या तोंडात सूपचं चम्मच कोंबते आणि म्हणत असते, पिया सूप. त्यावर तो ते सूप थुकतो आणि गरम आहे असं इशाऱ्यात खुणवत असतो. आता बिचाऱ्याला लकवा मारलेला असतो आणि तशा अवस्थेत तो बसलेला असतो आणि तशा अवस्थेत आत्या त्याला त्रास देत असते. ती म्हणत असते, अरे अरे रे गरम होतं, तोंड भाजायलाच पाहिजे. 25 वर्षांपूर्वी तूच माझ्या भावाला फसवलं होतंस ना, विश्वासघात केला होतास त्याचा. खरं तर तेव्हाच मारून टाकलं असतं आम्ही तुला, पण तुला मारलं नाही कारण मला हे मंगळसूत्र घालून मिरवायचं होतं ना, हे बोडगं कपाळ घेऊन फिरायचं नव्हतं, उझळ माथ्याने फिरायचं होतं. म्हणूनच तर तुझी ही अशी अवस्था करून ठेवलं आहे ना आम्ही तुला. तुझ्यावर उपकार कोणाचे आहेत? तू कोणामुळे जगतोयस? माझ्यामुळे. समजलं तुला? घे सूप पी 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 पी. सूप थंड होतं आहे ना आपलं बोलण्याच्या नादात. त्यावर काका त्या सूपच्या वाटीला धक्का देतो. त्याबरोबर आत्याच्या हातातला चम्मच खाली निसटतो. तर आत्या म्हणते, एवढा माज कसला आहे रे तुला?
तू असाच मरणार ह्याच व्हीलचेअरवर, आणि तिकडनं निघून जाते. तर आता इथे काका हा म्हणत असतो, नाही मी असाच मरणार नाही, जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आलेले मी बघणार नाही ना तोवर मी मरणार नाही. कारण ती पोर जिवंत आहे आणि मग स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे, तिला देवाचा आशीर्वाद आहे, देवी आई तिच्यासोबत आहे, ती लवकर परत येईल आणि तुम्ही तिच्या इष्टटीचे जे काही इमलेख उभे केले तर ते स्वतःच्या ताब्यात घेईल आणि त्यानंतर तुम्हालाच या घरातनं बाहेर काढेल. मला माहीत आहे ती पोरगी जिवंत आहे, ते लवकरच ती पोरगी या घरात येईल आणि समद तिच्या हातात घेईल, तुम्हाला हाकलेल, असं मामा पुन्हा पुन्हा बोलत असतो मनात. तर आता इथे गिरीजा ही दर्शन घ्यायला आलेली असते, त्यामुळे ती आता देवी आईच्या गाभाऱ्यात जाते आणि गाभाऱ्याला हात लावून ती दर्शन घेत असते. इतक्यात मागून रुद्रप्रताप येतो आणि तो आता तिच्या हातावरती प्रसादाची प्लेट ठेवतो. आता अचानक आपल्या हातावर जर दर्शन घेता घेता प्रसाद आला तर कोणालाही सहज आनंद होईलच, आणि तसाच आता आनंद गिरिजाला सुद्धा होतो. गिरिजा हसत वरती बघते तर वरती तिला रुद्रप्रताप दिसतो. रुद्राच्या चेहऱ्यावरती सुद्धा गिरिजाला प्रसाद देताना एक खूप छान आनंद असतो. पण आता गिरिजाला मात्र प्रश्न पडतो की अरे पुन्हा हाच इथे कसा काय. गिरिजा रुद्रप्रतापकडे प्रश्नचिन्ह असलेल्या चेहऱ्याने बघत असते आणि आता ती उठून उभी राहते त्याच्यासमोर, पण तो मात्र तिच्याकडे हसूनच बघत असतो. तर आता रुद्रप्रतापला आठवतं की जे जोगते त्यांच्या घरी आले होते त्यांनी म्हणालं होतं की तुला तुझ्या प्रेमाची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार, जर ह्या मुलीवर प्रेम केलं तर तुला तुझं वैभव सोडावं लागणार, खूप मोठी परीक्षा तुला द्यावी लागणार, वैभव सोडायची तयारी ठेवावी लागणार, हे प्रेम तुझी परीक्षा बघणार. त्यावर तो म्हणाला होता प्रेमामध्ये परीक्षा नसते किंवा धरसोड नसते, तर प्रेमामध्ये प्रेम करण्यासाठी जिद्द लागते, जिगर लागते, आणि ती रुद्रप्रतापमध्ये भरपूर आहे. त्यानंतर त्याला लगेचच कळतं की आज गिरिजाचा वाढदिवस होता. मग ज्यावेळेस गिरिजा आणि तिचा भाऊ दोघंजणं घरी आलेले असतात त्यावेळेस रुद्रने तिच्या घरी तिच्या वाढदिवसाचा केक पाठवून दिलेला असतो. आता तो केक गिरिजाचा भाऊ बघतो आणि तो गिरिजाला सांगतो, ताई अगं बघ की कुणीतरी तुझ्या बड्डेचा केक दिलाय. त्याबरोबर हे ऐकून गिरिजाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि मग गिरिजा आणि तिचा भाऊ हे दोघंजणं एकत्र आनंदाने केक कापत असतात. गिरिजाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद असतो, कारण आज कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा तिने तिच्या वाढदिवसासाठी केक कापलेला असतो, तर तिच्या भावाला सुद्धा केक खायला मिळणार म्हणून खूप आनंद झालेला असतो. दोघंही भावंडं खूप खुश असतात, त्यांचा आनंद साजरा करत असतात. तर आता इथे रुद्रप्रताप हे सगळं लांबूनच बघत असतो. आता त्याचा मित्र त्याला म्हणत असतो की अरे जर एवढा केक दिलायस तर लांब का उभा आहेस, जा ना तिथे त्यांच्याजवळ, तूही त्यांच्याबरोबर सामील हो, त्यांनाही कळू देत ना की हे सगळं तू केलं आहेस म्हणून. त्याबरोबर रुद्रप्रताप त्याच्या मित्राला म्हणत असतो, मला त्यांच्या आनंदावरती हक्क गाजवायचा नाही आहे, मला फक्त तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघायचं आहे, त्यामुळे मी इथेच ठीक आहे. त्याबरोबर लगेचच त्याचा मित्र त्याच्याकडे बघत राहायला लागतो, तर तो मात्र फक्त गिरिजाच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघत असतो. तर त्याचा मित्र मात्र हे सगळं बघत असतो. आणि आता त्यानंतर आपण पाहतो की केक वगैरे कापून झाल्याच्या नंतर आता रुद्रप्रतापचे जे वडील असतात त्यांनी एका माणसाला पुन्हा एकदा बंदिस्त करून धरून आणलेलं असतं आणि ते आता त्या माणसाला सांगत असतात की आपल्या धंद्यात माफी नाही हे तुला सुद्धा व्यवस्थित माहीत आहेच की. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता रुद्रप्रताप हा कुठेतरी बाहेर जायला निघालेला असतो, म्हणून त्याची आई म्हणजेच वासंती त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्याला देत म्हणते, रुद्र चहा. त्याबरोबर लगेचच आता रुद्र चहा घेतो. आत्यासुद्धा आता तिकडे रुद्रसाठी चहा घेऊन आलेली असते. आता ती ताबडतोब रुद्रला स्वतःच्या हातातला चहाचा कप देते. रुद्र चहाचा कप घेतो, चहा पितो आणि थँक्स आत्या म्हणत तिकडनं निघून जातो. आता इकडे रुद्रची जी आत्या असते ती रुद्र तिकडनं गेल्याबरोबर वासंतीचा हात खूप जोरात पिरगळते आणि तिला म्हणत असते, काय गं 15 दिवस, फक्त 15 दिवस मी शहरात काय गेले तर काय पिल्लाला पंखाखाली घ्यायला बघत होतीस का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर जास्त हात पुढे पुढे घालवलेस ना तर आज फक्त हात पिरगाळलाय, उद्या गळा आवळायला सुद्धा मी कमी करणार नाही या, समजलं?
आता हे ऐकून मात्र बिचारी वासंती रडत असते पण काही बोलत नसते. त्यानंतर आपण पाहतो की इकडे रुद्रप्रतापच्या वडिलांना असं चित्र दिसत असतं की एक मुलगी आतमध्ये येते आणि ती मुलगी त्यांच्या गळ्यावरून सुरा फिरवते. आता ती मुलगी आतमध्ये येण्यापासून ते रुद्रप्रतापच्या गळ्यावर सुराच्या वडिलांच्या गळ्यावर सुरा फिरवेपर्यंतचा सर्व प्रकार आता त्यांना आठवत असतो आणि ते सगळं त्यांना चित्र दिसत असताना ते खूपच जास्त घाबरलेले असतात, त्यांना भीती वाटलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं तर हे जास्त रंजक ठरणार आहे की ज्या वेळेस आता रुद्रप्रताप समोर हे येईल की त्याची आत्या आणि त्याचे वडील किती घृण आहेत, ते लोकांबरोबर किती विचित्र पद्धतीने वागतात, लोकांचा जीव किती अमानुष पद्धतीने घेतात आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्याला हे कळेल की स्वतःच्या आईला त्याची आत्या कसं टॉर्चर करते, कसं त्याच्या आईला इतके वर्ष ती त्याच्यापासून लांब ठेवलं आहे त्याच्या आत्याने, त्याचबरोबर ही सर्व प्रॉपर्टी गिरिजाचीच आहे, त्यावेळेस रुद्रप्रताप काय रिॲक्ट होईल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण पुढे नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की आठवणीने करून ठेवा. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.